एखाद्या माणसानं निवडणुकीला फॉर्म भरला, ऐका माझं बोलणं, निवडणुकीला फॉर्म भरला आणि अपोजिट पार्टीनं विरोधकानं सांगितलं फॉर्म मागं घे, 10 लाख रुपये तुला आज मोजून देतो कॅश. तो माणूस काय म्हणतो माहितीये काय, फेक तुझे पैसे तिकडे, चाल. तो माझ्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, मला पैशाचं घेणं नाही, मला 4 मतं पडू दे पण मी फॉर्म मागं नाही घेणार. मग पैसेच कमवायचे होते तर फॉर्म मागं घेण्याचे बी मिळू लागले. का नाही मागं घेतला? तिथं पैशाला किंमत नाही, तिथं इमेजचा प्रश्न आहे. तसं कीर्तन या 2 तासात नाही आठवत आम्ही पैशासाठी करतोय. या महाराष्ट्रातला कोणताही कीर्तनकार असू द्या, हा फेटा बांधल्यावर आणि या गादीवर उभं राहिल्यावर त्या 2 तासात त्याच्या मनात एकदा सुद्धा येत नाही की मी पैशासाठी बोलतोय. एकदा नाही मला. एकही वादक नाही, एकही गायक नाही. जाऊ द्या, आमच्या बाबतीत आम्ही खोटं बोलल, तुमच्या बाबतीत बोलतो खरं बोला, तोंड चोपडेपणा करू नका. चुकलं तर चुकलं म्हणा, मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे. फक्त खोटं बोलू नका. जेव्हा तुम्ही श्रद्धेने 2 तास आमच्या पुढं कीर्तन ऐकायला बसता, तेव्हा तुमच्या मनात एकदा तरी येते का हो, या महाराजाला आपण पैसे ठरवून आणले वा? बोला. नाही, या 2 तासात नाही आठवत. हा झाल्यावर म्हणसाल अरे गेलं 2 तासात 21 घेऊन आपण मारा कांदे फवारून, बरोबर आहे का? ह्या चर्चा होतील, पण एक तर अगोदर किंवा नंतर कीर्तनात बसल्यावर नाही. विठाला ही नशा आहे. ब्रह्मरस घेई काढा, तेने पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे. बस हा रस घेतला ना, दुसरा रस घेण्याचं काही कारणच नाही महाराज. या नरदेहाची किंमत आपल्याला कळाली पाहिजे. आणि या नरदेहाची किंमत कळाली तेच म्हणतात घेई नमी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. किंवा ज्यांना या नरदेहाची किंमत कळाली ते म्हणतात या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे. वैतागलेले म्हणतात यमा चिठ्ठी कुठं हरवली, अरे काम मरतो जगना, चांगलं आयुष्य परत परत मिळत नाही महाराज. गॉड गिफ्ट आहे. विठाला विठाला. या नरदेहाची किंमत कळाली पाहिजे माणसाला. मग या नरदेहात आल्यानंतर काय करावं लागतं? याच देही घडे देवाचे भजन किंवा चिंतन, अनेकही ज्ञान नाही कोठे. कुत्र्या मांजराच्या डुकराच्या गाढवाच्या जन्मात गेल्यावर भजन नाही करता येत, भोजन करता येईल. आहार निद्रा भय मैथून सर्व योनी समसमान आहे. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते, फरक काय? कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतं, माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढे जाऊन. फरक काय? फारसा फरक नाहीये त्याच्यामध्ये. भूक लागणं हे सगळ्याला सारखं आहे. पण कुत्र्याला भजन करता येत नाही, माणसाला भजन करता येतं, आहे का नाही? कुत्र्याला गाढवाला भजन करता येतं का? तुम्ही असं पाहिलं 10-5 गाढवं एकत्र आले, त्यानं सप्त्याची मीटिंग घेतली, सप्ताह ठेवला, 5-6 गाढवाला कीर्तनाला बोलवलं, एका गाढवानं पटका बांधला, कीर्तन सांगायला सुरुवात केलं आणि पुढं बसून 4-5 गाढवं ऐकायला लागली. पाहिलं का तुम्ही कधी? गाढवं कीर्तन ऐकताना पाहिली का? ऐकतात का गाढवं कीर्तन? गाढवं कीर्तन ऐकतात का? गाढवाला कळतं का कीर्तन आहे? गाढवाला कळतं का अन्नदान? का हे नाही महाराज, हे घरी गेल्यावर कळल तुम्हाला, आहे का नाही? गाढवाला याची किंमत नाही, या नरदेहात आल्यानंतर याची किंमत होत असते. म्हणून महाराज म्हणतात नरदेहात येऊन भजन झालं पाहिजे. म्हणून म्हणतात ना देवे दिला दे भजना गुमारा, देवे दिला दे भजना गुमारा, देवे दिला दे भजना गुमारा, देवे दिला दे भजना गुमारा. देवे दिला दे
भजना घुमटा. देवानं आपल्याला सुंदर नरदेह भजनासाठी दिला आहे का नाही. महाराज लक्ष द्या. पण आपण त्याचा उपयोग भोजनासाठी करतो आहे का नाही. एखाद्याला म्हणलं का हो आपण कशाला जन्माला आलो, तो म्हणतो काय खरं नाही हो महाराज, खा प्याचं आईश करायची, मेल की गेला. अरे खाणं पिणं तर कुत्र्या मांजराच्या बी जन्मात आहे ना. नरदेहा ते नाही तरी काय थोडी, श्वान शुकरे बापुडी. नाही तर कुत्र्या मांजराची कमतरता थोडीच आहे. मग या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे. लक्षात घ्या बघा. मग या नरदेहात येऊन जर भजन नाही केलं, दारू पिऊन आयुष्याची बर्बादी केली, तर याचा काही फारसा या नरदेहात आल्यानंतर फायदा होत नाही. म्हणजे नरदेह मिळाला पण कळा